दिवसभरात मारलेले आहेत आपल्या बॅटमधून. धावसंख्या पाहायला मिळते ती 48 49 धावांची. क्रीडांगण क्रमांक सेमीफायनल. हा कुरूप सर काय सेमीफायनलला सुरुवात होते आणि धावसंख्या 48 झाली आहे. हा 49 धावांची आवश्यकता विजयासाठी. सेमीफायनल नंबर 1 अरविंद राणाच्या बॅटमधून निघाला फटका. भरत लोहार यांच्या गोलंदाजीवर केलेला प्रहार. पहिल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. नवी मुंबईचा संघ अर्थातच वरद स्वस्तिक या संघाने कालचा दिवस अक्षरशः गाजवलाय. बॉल द्या. भरत लोहार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. अरविंद राणा जो अलीकडच्या काळामध्ये नवी मुंबईचा खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय. हवेत चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. गौरव शुक्ला मात्र चित्याच्या चपळाईने त्या ठिकाणी आला आणि या ठिकाणी 2 धावा होऊ शकल्या असत्या. त्या ठिकाणी एकच धाव दिली आहे. बिगिट करणार विकी मुंबईकर. झेल पकडण्याचा प्रयत्न. क्या बात है. अप्रतिम 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 आउटस्टँडिंग. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल पकडण्याचा मान जातोय गौरव शुक्ला.
चपळतेचं दुसरं नाव म्हणजे गौरव शुक्ला. गोलंदाजीत मेडन ओव्हर टाकली या स्पर्धेतील एकमेव आणि क्षेत्ररक्षणामध्ये या स्पर्धेतील एकमेव झेल असा पकडला की सगळ्यांच्या डोळ्याची पारणं फिटली असतील असा झेल या ठिकाणी पकडला गेला. गौरव शुक्लाचं कौतुक होणं गरजेचं आहे. वय वर्ष 21 असणारा हा अंधेरीच्या 7 बंगल्याचा खेळाडू संपूर्णपणे झोकून दिलं, कारण या वातावरणामध्ये झेल पकडणं आणि तो देखील या ठिकाणी एका विकी मुंबईकरला मात्र माघारी पडतरावं लागतंय. एका अप्रतिम झेलाने मात्र विकी मुंबईकरच्या खेळीचा खात्मा होतोय. तर पाहूया क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वर सामने रंगतात. 1 वर मात्र सामना सुरू आहे तो ओमकार देसाई आणि त्याच्या बरोबरीने सलामीची जोडी मैदानात उतरते प्रथमेश बेलशेडा. तर राहुल शेट्टी नवीन फलंदाज येतो क्रीडांगण क्रमांक 2 वर. सेमीफायनल सुरू आहे. भरत लोहार यांना यश मिळत आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय अरविंद राणा सोनूच्या माध्यमातून. नेरूळ नगर डेनिस 11 नेरूळ नगर नवी मुंबईचा असणारा खेळाडू आणि चौकार वसूल केला जातोय. ताकद किती आहे, पॉवर किती आहे हीच खासियत आहे या सोनूची, अर्थातच अरविंद राणाची. संघाची धावसंख्या 4 ने झटपट वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. याच सॅन्युअल 11ला अर्थातच बंड्या बॉईज संघाला मात्र माहुलच्या मैदानात याच वादळाचा तडाखा बसला होता आणि त्या वादळाचं नाव आहे अरविंद राणा उर्फ सोनू. विशाल चौरसिया गोलंदाजीसाठी येतोय. ज्या विशाल चौरसियाने पहिल्या दोनही मॅचमध्ये मध्य प्रदेशातून मुंबईत दाखल झाल्यानंतर आपण काय कामगिरी केली आहे, तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. पाहूया या मॅचमध्ये काय करतोय. परंतु या मॅचमध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आहे, विकेट बदलली आहे. गोलंदाजाला रनअप घ्यायला देखील थोडासा प्रॉब्लेम होणार आहे. परंतु या वेगळ्या वातावरणात खेळलं तरच क्रिकेट म्हटलं जातं आणि त्याला पावसाळी क्रिकेट म्हटलं जातं. एक धाव दरम्यानच्या काळात पूर्ण केली जाईल. पावसाळी क्रिकेट, पावसाळी वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सेमीफायनल 8 धावा. पहिले षटक सुरू असताना क्रीडांगण क्रमांक 2 वर, तर क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना सुरू आहे. किती रनचा पाठलाग करायचा आहे? नक्की ना 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. राहुल शेट्टी लेग बायच्या स्वरूपातील ही धाव कळवली जाते. अधिक वेगाने टाकला चेंडू. भरत लोहार आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावतात. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या तीनही फॉर्मॅटला आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर भरत लोहार यांनी अधिराज्य गाजवलंय. संघाची धावसंख्या पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. वरद लॉजिस्टिक्स स्वस्तिक नवी मुंबई हा संघ. विक्रोळीच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत. अंतिम काही क्षणे या स्पर्धेतील शिल्लक आहेत. जवळपास 4:30 वाजलेले आहेत. सेमीफायनलचे सामने सुरू झालेले आहेत. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा या ठिकाणी. गौरव शुक्ला एवढा सुंदर चेंडू. यष्टीरक्षक बॅट्समन तर बीट झाले, यष्टीरक्षक देखील बीट झाले. दरम्यानच्या काळात या चांगल्या चेंडूवर देखील एक धाव आलेली आहे आणि या धावसंख्या 1 ने 22च्या स्वरूपातील ही धाव. अधिक वेगाने टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने टोलावला जातोय.
प्रथमेश बेलशेडाकडून तर प्रभावित केलं या गोलंदाजाने विशाल चौरसिया याने. तर थोडासा रनअप घेण्यामध्ये अडथळा निर्माण होतोय. अखूट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, राहुल शेट्टीच्या बॅटमधून निघाला फटका, समोरच्या दिशेने जातोय आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे आणि खेळाडू बाद होत आहेत. पंतनगरचे क्रिकेटचे चाहते या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. आणखीन एक विकेट माघारी परततोय अर्थातच राहुल शेट्टी तंबूच्या आश्रयाला. तर घाई करा थोडीशी. मॅच सुरू करा. क्रीडांगण क्रमांक 2 वर मॅच थांबू नका. पुढे सरसावत कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता सोनूचा. अधिक वेगाने आला हा चेंडू. एक धाव पूर्ण केली जाते. गणेश कारंडे आणि सोनू 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पाहूया गौरव 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. सुरेख गोलंदाजी, टप्पा पडतोय, चेंडूने घेतलेलं वळण आणि वेग देखील पाहायला मिळतोय गौरव शुक्लाकडून. गौरव शुक्ला स्पर्धेवर अधिराज्य गाजवतोय. क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, या दोनही फॉर्मॅटमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करतोय. आणि थोडंसं पिचिंग जरी पाहिली तर थोडीशी पाठीमागे ठेवली जाते, खेळाडूच्या रडारमध्ये ठेवली जात नाही आहे लांबून, कारण विकेट ओली आणि थोडासा पाऊस देखील येत असल्या कारणाने फुटवर्क करण्यास फलंदाजाला प्रॉब्लेम होते. परंतु अरविंद राणा काही ऐकायला तयार नाही आहे. झुकून दिले स्वप्नील कोहलीने त्या ठिकाणी आपल्यास आणि एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकांचं. एवढ्या लांब चेंडू जाऊन एकच धाव आणि फलंदाजांकडून मात्र थोडीशी चूक होताना पाहायला मिळते. अशा प्रकारच्या धावा होणं गरजेचं आहे. एका धावेचे रूपांतर तुम्हाला 2 धावांमध्ये करावंच लागेल जर या स्पर्धेमध्ये मोक्याच्या क्षणी सेमीफायनल तुम्ही खेळताय. आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. गौरव शुक्लानी हे षटक देखील अव्वल दर्जाचं टाकलंय. 4च धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत. 2 षटकांमध्ये धावसंख्या झाली ती 12. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर सह्यांना आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तसेच जोगेश्वरीवरून देखील क्रिकेटचे चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मित्र, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कृष्णाई जोगेश्वरीचे सर्व समर्थक. पुढचा चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. आणि 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. मुकेश गावंड गोलंदाजी करतायत.
वाईट+1 अशा 2 धावा मिळतात क्रीडांगण क्रमांक 2 वर. गणेश कारंडे स्ट्राईकवर आहे बॅटिंगसाठी. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी विशाल चौरसिया. स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाईल क्रीडांगण क्रमांक 2 वर. अरविंद राणा स्ट्राईकवर सज्ज होतोय. मुकेश गावांच्या गोलंदाजीचा प्रहार, गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला जातोय. अप्रतिम हिट. चौकार मात्र या ठिकाणी चौकार. अरविंद राणा. सोनूला तुम्ही जास्त काळ थांबवून ठेवू शकत नाही. हा एक विस्फोटक फलंदाज आहे. अजबसर रसायन मात्र या सोनूमध्ये आहे. कारण याच अरविंद राणाने मात्र माहुलच्या मैदानामध्ये 74 धावांची वादळी खेळी केली होती याच संघाच्या विरुद्ध, ज्या संघाबरोबर मॅच खेळतोय. विकेट केला जातोय. अरविंद राणाच्या बॅटमधून निघालेला मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर. आणि आता मात्र षटकारापासून अरविंद राणाला कोणी रोखू शकत नाही. जबरदस्त टायमिंग आणि तेवढीच जबरदस्त ताकद आणि एक विस्फोटक फलंदाजी. या मोक्याच्या सामन्यामध्ये जे काही पाहिजे होतं ते या ठिकाणी देतोय तो अरविंद राणा उर्फ सोनू, नवी मुंबईच्या नेरूळचा. तर गोलंदाजी मात्र वेगवान होते क्रीडांगण क्रमांक 1 वर, परंतु त्या गोलंदाजीला दिशा केवळ सापडताना पाहायला मिळत नाहीये ती विशाल चौरसियाच्या. बॅकफुटला जात हा चेंडू पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता. एक धाव दरम्यानच्या काळात मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. संदीप कदम आपल्या प्रतिनिधी या ठिकाणी संपर्क साधा. संघाची धावसंख्या क्रीडांगण क्रमांक 1 वर 9 धावा. 7 धावा अतिरिक्त आहेत. तर हे पावसाळी क्रिकेट आहे. याला नक्कीच थोडंसं वेगळं क्रिकेट पाहायला मिळत असतं. सोपं नसतं हे पावसाळी क्रिकेट खेळणं. क्रीडांगण क्रमांक 2 वर मात्र पाहिजे आपल्याला सेमीफायनल जी सुरू आहे. धावसंख्या धावा आल्यात या षटकामध्ये. सोनूने धावा फटकावल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
तर झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय आणि प्रथमेश बिलचीड या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. तर गौरव शुक्ला मैदानात दाखल झाले. कव्हरच्या दिशेने गणेश कारंडे ब्रँडेड फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. षटकाराचा नवी मुंबई ब्रँड अर्थातच ऐरोलीचा ब्रँड दाखवतोय या ठिकाणी फलंदाज गणेश कारंडेच्या बॅटमधून निघालेला हा फटका. आम्ही सागर कारंडेला पाहतो हवायोद्यामध्ये, परंतु आज मात्र या गणेश कारंडेने आज आणि परवा देखील या ठिकाणी धुमाकूळ घातला. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि 6 धावांनी धावसंख्या झटपट पुढे, कारण गौरवच्या गोलंदाजीवर प्रहार केलाय. गौरव ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते. स्वैर चेंडू अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 25व्या क्रमांकाचा नियम पंच लगवत आहेत. या ठिकाणी सुशांत मांजरेकर सर धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या 9 झालेली आहे. प्रशांत मार्को पुन्हा एक चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. गौरव शुक्लाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर षटकार जरूर लगावला गेला. तदनंतर मात्र एक स्वैर चेंडू गेल्यानंतर 2. हो 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 वेग बरंच काही सांगून जातो या गोलंदाजाचा. कौतुक करावं लागेल या वेगाचा. पावसाळी क्रिकेटमध्ये मात्र हा मध्य प्रदेशातील गोलंदाज आपल्या वेगाने प्रभावित केला या ठिकाणी. आणि 22चा चेंडू होता, तर म्हणजे हा फेअर चेंडू होता. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. आणि चिखलात धावत येऊन गोलंदाजी करतोय. खास मध्य प्रदेशातून दाखल झाला ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी. परंतु 10 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 49 धावांची आवश्यकता असताना क्रीडांगण क्रमांक अरविंद राणा सोनू पुढे सरसावट चेंडू टोलवण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केले जाणार आहे. अरविंद राणा सोनू याच्या माध्यमातून आणि गणेश कारंडे याच्या माध्यमातून. पावसाळी क्रिकेटमध्ये थोडंसं या ठिकाणी थकवा जाणवतोय दोन्ही फलंदाजांना. संघाची धावसंख्या पुढे सरसावली. 36 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती नवी मुंबईचा संघ अर्थातच स्वस्तिक वरद या संघाची. हा चेंडू पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न झाला फलंदाजाचा गणेश कारंडेचा. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी शेवटच्या क्षणी धावेचा प्रयत्न घेतला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे जातोय आणि गणेश कारंडे काहीसा थकल्यासारखं वाटतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 धावांवर. 38 धावांवर धावफलक जातोय. धावसंख्या झाली आहे ती 4 षटकांमध्ये 38 धावा. वरद स्वस्तिक नवी मुंबई. तर क्रीडांगण क्रमांक 10 धावा झालेल्या आहेत 1 वर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे ती 4 षटकांमध्ये क्रीडांगण क्रमांक 1 वर. तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर क्रीडांगण क्रमांक 1 वर घाई करायचे बराचसा विलंब होतोय. स्वप्नील कोळी क्रीडांगण क्रमांक 2 वर. ओ सुरेख फटका कव्हर्सला मारला जातोय. अरविंद राणा आपली पॉवर दाखवतोय. सोनू ब्रँड 6 धावा या ठिकाणी मारला जातोय. 6 धावा या ठिकाणी ठोकल्या जात आहेत. तर आगमन होतं या ठिकाणी IPL पट्टू IPL खेळाडू ज्यांनी मात्र चॅम्पियन्स लीग T20 मध्ये देखील
सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक मिळवलं आहे. मुंबईच्या रणजी संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याचबरोबरीने मात्र IPL अफलातून फटका या ठिकाणी मारला जातोय. अरविंद राणाच्या बॅटमधून मारलेला हा फटका पाहूया. आणि झेल या ठिकाणी स्टेप आउट होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु झेलात रूपांतर होतोय. तरी देखील त्याची खेळी मात्र सर्वांना समाधान देऊन जाते. अरविंद राणा सर्वांची मनं जिंकलेली आहेत. या अरविंद राणाने बाद जरूर झालाय, परंतु सर्वांची मनं जिंकून घेतोय अरविंद राणा. आणि झेल सुटलाय ओमकार देसाईचा. क्रीडांगण क्रमांक अरविंद राणाने सर्वांना प्रभावित केलं. प्रवीण तांबे सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट. आणि जे खरंच प्रवीण तांबे सरांनी देखील खेळलेलं आहे हे पावसाळी क्रिकेट, आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. प्रवीण तांबे सर, आपलं हार्दिक स्वागत. बाबू कांबळे ऐरोली. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. तर आगमन होत आहे IPL पट्टू अर्थातच प्रवीण तांबे सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. संपूर्ण भारताला ज्यांनी वेळ लावून सोडलं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. संपूर्ण IPL स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांना गारात केलं. आपल्यातील प्रतिनिधी अर्थातच ज्यांनी अंडरआर्म क्रिकेट खेळलंय, टेनिस क्रिकेट खेळलंय, रबर बॉल क्रिकेट खेळलंय आणि IPL देखील खेळलंय, त्यांचे या ठिकाणी आगमन होते. प्रवीण तांबे सरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. पावसाळी क्रिकेटच्या या घमासानामध्ये अर्थातच विक्रोलियन्स आयोजित एक मोठी पावसाळी क्रिकेट स्पर्धा खेळाडू बाद होतोय सेमीफायनल. तर तांबे सर, या ठिकाणी पावसाळी क्रिकेट आणि लीग मॅचेस यावर्षी खेळवल्या जात आहेत. पावसाळी क्रिकेटमध्ये नवीन पायंडा पाडला जातोय आणि 16 वर्षात पहिल्यांदा प्लेन बॉलिंगची टुर्नामेंट या मैदानात खेळवली जाते. आपण एका चांगल्या क्रिकेटकडे निघालेलो आहोत. जे स्थानिक क्रिकेटला जे चांगले दिवस आलेले आहेत त्याचं एक उत्तम उदाहरण ही स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाईल. मुंबई महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंचा सहभाग. पुढचा चेंडू ओमकार देसाई बॅटची कडा जरूर घेतली गेली. फायनलिंगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक चेंडूवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली आहे ती 16. नवीन फलंदाज येतोय नवी मुंबईचा वाशीचा खेळाडू योगेश भगत उर्फ गॅरो. नॉन स्ट्राईकला क्रीडांगण क्रमांक 2 वर. पुन्हा एकदा एक सुरेख फटका मारला जातोय कव्हरच्या दिशेने. नवी मुंबईचे हे खेळाडू आपल्या खेळाचा जलवा दाखवत आहेत. आणखीन एक झेल पकडला जातोय सीमा रेषेवर. म्हणजे ज्याप्रमाणे अरविंद राणा बाद झाला त्याचप्रमाणे मात्र ह्या ठिकाणी क्रिकेट खेळणं मी नेहमी सांगत असतो, सर्कल मैदानात क्रिकेट खेळणं तेवढं सोपं नाही आहे, कारण षटकार तेवढा जवळ नाही आहे. लांबच लांबवरचा असणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट हिट मारावा लागतो. आणि संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 46 धावांवर. 5 षटकांचा सामना सेमीफायनल सुरू आहे. तर लीगमधील मॅच क्रीडांगण क्रमांक 1 वर सुरू आहे. भावेश शेलार फलंदाजी करतोय, तर गोलंदाजीसाठी महेश ओलावळे. क्रीडांगण क्रमांक 1 वर. तर 2 वर जॉन्सन येतोय नवीन फलंदाज. तर स्वप्नील कोळी जो मडचा खेळाडू आहे गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू टप्पा पडतोय. उसळीचे चेंडू मात्र या ठिकाणी घेतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी बाद होईल. योगेश भगत गॅरो. पावसाळी क्रिकेटचं घमासान, आणि हे घमासान पाहण्यासाठी IPL स्टार प्रवीण तांबे सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. गतवर्षी पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेसाठी भटवाडीमध्ये मी त्यांना आमंत्रित केलं होतं. यावर्षी आम्ही सुनील इंदुलकर यांचा देखील 50वा वाढदिवस लिजंड ट्रॉफीच्या माध्यमातून साजरा केला. आणि प्रवीण तांबे सरांचं या ठिकाणी आगमन होतं. या क्रीडा सोहळ्याची शोभा वाढवली जाते त्यांच्या येण्याने. तर संघाची धावसंख्या क्रीडांगण क्रमांक 2 वर सेमीफायनल सुरू असताना सुरुवात चांगली झाली होती, परंतु त्याचा शेवट चांगला होऊ शकला नाही. धावसंख्या झालेली आहे ती, कारण 47 धावा झालेल्या आहेत. 48 धावांचे लक्ष उभं केलेलं आहे, परंतु या लक्षात देखील फाईट होऊ शकते, कारण आजचा संपूर्ण दिवस जर पाहिला तर 50-55 धावापर्यंतच बहुतेक संघ राहिलेले आहेत सरासरी सगळ्याच मॅचमध्ये. आणि
क्रीडांगण क्रमांक 1 वरची मॅच देखील आपल्याला तशीच पाहायला मिळते. 49 धावांची आवश्यकता विजयासाठी असताना दुसरं षटक सुरू आहे. ओमकार देसाई फलंदाजी करतोय भावेश शेलारच्या मदतीने, तर गोलंदाजी करतोय महेश होलावळे. ओमकार देसाई अकूट टप्प्याचा चेंडू आणि षटकारामध्ये परावर्तित करतोय. ओमकार देसाई आपला क्लास दाखवून देतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा धाव फलकावर. अजूनही 26 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. ओमकार देसाई आणि भावेश शेलार ही जोडी मैदानात आहेत. 2 षटकं संपलेली आहेत. नाही, दुसरं षटक सुरू आहे. 47 धावा झालेल्या आहेत. 48 धावांची आवश्यकता क्रीडांगण क्रमांक 2 वर असणार आहे सेमीफायनलमध्ये. शशी साठम सर, विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. शशी साठम सर. तर उद्योगपती अरविंद राणा यांचं देखील या ठिकाणी सुरेश राणा उद्योगपती यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे, कारण 2 राणा आहेत. ट्रायडेंट नवी मुंबई संघाचे संघमालक सुरेश राणा यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. हार्दिक असं स्वागत. व्यासपीठावर मात्र IPL स्टार आणि आम्ही ज्या वेळेला टेनिस बॉलचा उल्लेख करतो, ज्यावेळेला आम्ही स्थानिक क्रिकेटचा उल्लेख करतो, प्रवीण तांबे सरांचं प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून नाव घेतो. कारण या टेनिस बॉल क्रिकेटने दिलेली देणगी असेल IPLला प्रवीण तांबे सर, आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होतं आमच्यामध्ये. तर हा विवेक कदम, एक नामवंत खेळाडू विवेक कदम सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं आहे. विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर यायचं, स्थानापन्न व्हायचं आहे. या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे. ज्यांनी हे क्रिकेट विश्व गाजवलं आहे, सुरुवातीच्या काळातील क्रिकेट ज्यांनी समृद्ध केलं आहे, त्यांच्यापैकी असणारी ही व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची नावच आम्ही आतापर्यंत ऐकत होतो. आज त्यांना स्वतः या ठिकाणी पाहण्याची संधी मिळते आहे. खऱ्या अर्थाने ज्यांनी सुरुवातीच्या काळातील क्रिकेट, कारण सुरुवात जर पाहिली तर नर्मदा अर्जुन असेल, त्याचबरोबरीने टिळक चौक असेल, साईनाथ असेल, शशी ब्राईट असेल, रेम्बो असेल, या अशा सुरुवातीच्या काळातील संघांपासून गणेश गल्ली असेल, या स्थानिक क्रिकेटला सुरुवात झाली. परंतु तदनंतर मात्र हे क्रिकेट मॅचलेस आणि राहुल आल्यानंतर खऱ्या अर्थाने बदललं आणि या क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला. कारण टेनिस क्रिकेटला त्यावेळेला स्टार मिळाले होते. चंद्रकांत शिंदेंचं आगमन झालं होतं, उमेश मांजरेकरांचं आगमन झालं होतं, शंतनू गायसोरांचं झालं होतं. अपील मात्र जोरदार या ठिकाणी केलं गेलं. विकेटचं पतन, ज्या विकेटचं पाहिजे होती तीच विकेट मिळते आणि भावेश शेलार देखील या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. तर अहमदाबाद स्पोर्ट्सचे भगवान सावंत या ठिकाणी आले. विनंती आहे अहमदाबाद स्पोर्ट्सचे भगवान सावंत, विनंती आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. तर आपण सेमीफायनल क्रीडांगण क्रमांक 1 वर साखळी पद्धतीचा सामना सुरू आहे, तर 2 वर सेमीफायनल सुरू आहे. नवी मुंबईचा वरद स्वस्तिक आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो सॅनियल, अर्थातच बंड्या बॉईज. सॅनियलसाठी सलामीची जोडी मैदानात दाखल होते. भरत लोहार आणि नरेश चावला पापे ही जोडी मैदानात दाखल होते. 47 धावांची आवश्यकता 5 षटकांमध्ये. आणि आम्ही टेनिस क्रिकेट .inचं देखील कौतुक करणार आहोत. संतोष नाणेकर, गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी झुंजत आहेत, मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर साखळी पद्धतीचा सामना सुरू आहे. पंतनगर बॉईज घाटकोपर
वर्सेस GI11 विक्रोळी असा सामना सुरू आहे. उसळता चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. विशाल हाटेच्या माध्यमातून बाउन्सर पाहायला मिळाला. स्वैर चेंडू घोषित केला. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 25व्या क्रमांकाचा नियम लगावला गेला. संघाची धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. काल मात्र 25 जून होतं आणि 25 जून दिवशी मात्र काल इतिहास घडवला होता. कालच्याच दिवशी भारतीय संघाने कपिलदेव रामलाल निखंज यांच्या विश्वचषक जिंकला होता 1983 साली बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत करत. आणि 25 जून हा तोच दिवस आहे ज्या दिवशी भारतीय संघाने पहिली टेस्ट मॅच खेळली होती 1932 साली कर्नल CK नायडू यांच्या नेतृत्वाखाली. संघाची धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 25 धावा धावफलकावर. नरेश चावला स्ट्राईकवर, भरत लोहार नॉन स्ट्राईकला. तर पंचांच्या भूमिकेत सुशांत मांद्रेकर. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला चेंडू स्वैर ठरतोय विशालचा. नरेश चावला फलंदाजीसाठी सज्ज होता तर गोलंदाजीसाठी नवी मुंबईचा जॉन्सन, ज्या जॉन्सनने पहिल्या दिवशी या स्पर्धेच्या आपल्या नावाचा ठसा उमटवला होता. नवी मुंबईच्या नेरूळ नगरचा असणारा हा खेळाडू, डेनिस 11 नेरूळ नगर या संघाचा असणारा हा खेळाडू. तर क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 दोन्हीवरचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. ओमकार देसाई नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय क्रीडांगण क्रमांक 1 वर. तर स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय रिझवान कुरेशी 47 5 वर. विकेट करण्याचा प्रयत्न होता. रिझवान कुरेशीच्या बॅटमधून निघालेला फटका क्षेत्ररक्षकाकडून झेल मात्र सुटतोय. मोक्याच्या क्षणी रिझवान कुरेशी सारख्या फलंदाजाचा झेल सुटतोय. एक धाव जरूर मिळेल. पहिल्या चेंडूवर जॉन्सनच्या धाव घेण्याचा प्रयत्न नरेश चावला यांचा यशस्वी होतोय. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी भरत लोहार, ज्यांनी 28 1 नंबरवर 28. क्रीडांगण क्रमांक 1 वर 28 धावा झालेल्या आहेत 49 धावांची आवश्यकता असताना. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. ओमकार देसाई फलंदाजी करतायत. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर भरत लोहार यांना आपण पाहतोय. गेली 20 वर्ष टेनिस क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणारे खेळाडू फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. भरत लोहार सुरुवात मात्र अंडरआर्म क्रिकेटपासून जरूर त्यांची देखील झाली होती, आंबोलीपासून. पुढचा चेंडू शरीराचा वेध घेतला जातोय. अपील केलं जातंय, जोरदार अपील फेटाळलं जाते पंचांकडून. आणि एक धाव दरम्यानच्या काळात लेग बाईच्या स्वरूपातील धाव कळवत आहेत पंच. जॉन्सनचा हा चेंडू पॉईंटच्या दिशेने तटवला जातोय. भरत लोहार यांच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली जाईल. बाबू कांबळे येत आहेत चेंडूवर. एक धाव मिळेल. प्रत्येक धाव ही महत्त्वाची आहे, कारण वेगळ्या वातावरणामध्ये क्रिकेट पाहायला मिळतं. मुंबई हे असं शहर आहे ज्या ठिकाणी क्रिकेट कधीच थांबत नाही. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळलं जातं. कुठे बॉक्स क्रिकेट खेळलं जातं, कुठे रबर बॉल क्रिकेट खेळलं जातं, कुठे कवटी बॉलचं क्रिकेट खेळलं जातं, कुठे हलक्या गुड शॉट बॉलवर क्रिकेट खेळलं जातं. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं, परंतु क्रिकेट या ठिकाणी कधीच थांबत नाही. म्हणूनच की काय मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. आणि म्हणूनच की काय क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याच मुंबईत जन्माला आले. विकेट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न होता. मंगेश त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव पूर्ण केली जाईल. चांगली गोलंदाजी जॉन्सन यांच्याकडून होताना पाहायला मिळते. कसून गोलंदाजी करतायत. भगवान सावंत यांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत अहमदाबाद स्पोर्टचे. योगेश पवार आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. रणजीपट्टू वेगळ्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागते. काल मात्र या ठिकाणी मॅच झाल्या नाही. पहिल्यांदा ही स्पर्धा वॉशआउट झाली असेल काल, कारण मैदानात मासे आले होते.
मासे देखील पकडलेत काल मैदानात, कारण खाडीचं पाणी काल भरती असल्या कारणाने मैदानात आलं आणि मैदानात काही लोकांनी मासे देखील पकडले. अशी परिस्थिती काल या ठिकाणी निर्माण झाली होती, परंतु आज तसं काही झालं नाही. म्हणून कालच्या आणि आजच्या दोन्ही दिवसाच्या मॅच आज एकाच दिवसात घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी सर्व टीमने सहकार्य केलं. आज सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी पहिला बॉल पडला क्रीडांगण क्रमांक 1 वर, तर 2 वर मात्र 9 वाजून 22 मिनिटांनी पहिला चेंडू पडला आणि ही चांगली गोष्ट आहे मुंबई क्रिकेटच्या दृष्टीने. पुढचा चेंडू विशाल हाटेचा चांगला होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. 1 वर तर 2 वर जॉन्सन. लेटकट मारला जातोय फटका, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्रीय यष्टिरक्षक त्या ठिकाणी जात आहेत. एका धावेने फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर संघाची धावसंख्या. एका धावेने सामना पुढे जातोय. कुठेतरी नवी मुंबईचा संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावर परवाचा दिवस गाजवला. तर सांगतो 12 चेंडूत 19 धावांची आवश्यकता क्रीडांगण क्रमांक 1 वर आहे. 12 चेंडू GI11 विक्रोळी संघाला सामना जिंकण्यासाठी पंतनगर बॉईज घाटकोपर या संघाच्या विरुद्ध. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर मॅच सुरू आहे. त्या ठिकाणी 47 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाजीसाठी जॉन्सन, फलंदाजीसाठी भरत लोहार. हो, सुरेख चेंडू बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेने आणि स्वैर डेड बॉल घोषित केलाय. जर सामना तर ज्यांनी क्रिकेट गाजवलेलं आहे असे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सचिन जगताप यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मॅचले संघासाठी. तर मुंबईच्या अंडर-16 संघाचे ट्रेनर देखील आहेत सचिन जगताप आणि मॅचेससाठी आम्ही त्यांना कित्येक वर्ष चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळताना पाहिलं आहे. अव्वल दर्जाची गोलंदाजी देखील त्यांची आम्ही पाहिलेली आहे. त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अशा दिग्गज खेळाडूंचं आज या ठिकाणी आगमन होतं या स्पर्धेसाठी. अरविंद माडेश्वर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. ज्यांनी क्रिकेट गाजवलं आहे त्या सर्वांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या सर्व दिग्गजांचा विक्रोलेन्सच्या वतीने स्वागत केलं जात आहे. दोन्ही सामने रंगतदार ठरत आहेत. क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र सामना रंगतोय. विशाल महाडिक आणि रोहित राणे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, ज्येष्ठ खेळाडूंना विनंती, आपण यायचं आहे. संदेश शुक्ला त्याने पहिला दिवस गाजवला होता. संदेश गुप्ता बिग हिट करण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जाईल. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न संदेश गुप्ता. व्हाईट बॉल, स्वैर चेंडू, अबांतरची धाव या ठिकाणी मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिलं षटक मात्र जॉन्सनने अतिशय सुंदर टाकलं होतं, केवळ 5 धावांचं टाकलं होतं. एकाच संघातून मात्र आम्ही यांना खेळताना पाहतो. DY पाटील संघातून योगेश पवार, प्रवीण तांबे सरांना. संदेशचा हा चेंडू स्वैर ठरतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू अवंतरच्या रूपामध्ये यष्टिरक्षकाच्या भूमिकेत रामपोळ यांना आम्ही पाहतोय नवी मुंबईच्या संघातून खेळत असताना. आणि रामपोळ हे देखील काही काळ मॅचलेसला खेळलेले जरूर आहेत. पोलीस दलात सेवेला असताना नवी मुंबई पोलीसचं प्रतिनिधित्व देखील करतात. हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर एक धाव पूर्ण केला जातोय. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय का, आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 वर क्रीडांगण क्रमांक 2 वर, तर क्रीडांगण क्रमांक 1 वर 34 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतोय.
तर कालचा दिवस या स्पर्धेमध्ये मॅचेस झाल्या नाहीत, त्याचा ताण आज या ठिकाणी पडताना पाहायला मिळतोय. जास्त मॅचेस आज खेळवल्या जात आहेत. कालच्या संपूर्ण दिवसाच्या मॅचेस आज आपण एका ठिकाणी खेळवतोय. संदेशचा हा चेंडू चांगला कमबॅक करतोय संदेश. विशाल चौरसिया पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. मध्य प्रदेशचा गोलंदाज अचूक टप्प्यावर आणि वेगवान चेंडू पाहायला मिळाला. सामन्यातील चुरस क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 दोघांवरही सारखी सुरू आहे. आणि एक एक निर्धाव चेंडू मॅचच्या दिशेने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला घेऊन जातोय. 10 चेंडू आणि 15 धावा क्रीडांगण क्रमांक 1 वर विजयासाठी असणार आहे तो GI11 संघाला. विशाल चौरसिया, ओमकार देसाई महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव फलंदाजीसाठी, तर गोलंदाजीसाठी मध्य प्रदेशातून आलेला गोलंदाज विशाल चौरसिया. बॅटच्या मधोमध काही चेंडू येऊ शकला नाही. मिड विकेटच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता. नरेश चावला पापे आणि पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी विशाल चौरसिया. अप्रतिम वेग पाहायला मिळतोय. आपल्या विशाल चौरसियाने प्रभावित केलंय. आणखी एक चेंडू निर्धाव टाकला जातोय. 9 चेंडू आणि 15 धावा क्रीडांगण क्रमांक 1 वर. मध्य प्रदेशातून आलेला हा गोलंदाज आजचा संपूर्ण दिवस गाजवतोय आपल्या अप्रतिम वेगाने. विशेष म्हणजे त्या ठिकाणी रनअप घ्यायला देखील संधी नाहीये अशा ठिकाणी तो गोलंदाजी करतोय. पण फलंदाजी महाराष्ट्रातील एक अव्वल दर्जाचा फलंदाज करतोय ओमकार देसाई. क्षमता आहे त्याच्याकडे कोणत्याही क्षणी सामन्याचं पारडं बदलण्याची आणि कित्येक स्पर्धांमध्ये ते त्याने केलं देखील आहे. पाहूया ओमकार देसाई फलंदाजीसाठी सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू अधिक वेगाने टाकला जातोय विशाल चौरसियाकडून. एक धाव मिळेल. सामन्याचं पारडं बदललं जात आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू आणि एकेरी धाव येणारा चेंडू मॅचच्या दिशेने घेऊन जाणार आहे तो पंतनगर 11 संघाला. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 35 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. 14 धावांची आवश्यकता अजूनही. 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता GI11 विक्रोळीला. तर भरत लोहार आणि नरेश चावला फलंदाजी करतायत सॅन्यल 11 बोरिवली अर्थातच बंड्या बॉईजसाठी. पुन्हा एकदा अधिक वेगाने संदेश गुप्ताचा हा चेंडू. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजांचं वर्चस्व राहिले या स्पर्धेवर. 2 षटकं संपतायत क्रीडांगण क्रमांक 2 वर. 10 धावा झालेल्या आहेत. 47 धावांची आवश्यकता असताना अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि 37 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे ती सॅन्यल 11 अर्थातच बंड्या बॉईज या टीमला. तर सर्व दिग्गज आणि लिजेंड खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत. आणि माझ्या मते बरेचसे खेळाडू असे आहेत जे एकमेकांना बऱ्याच वर्षानंतर देखील भेटले असतील. मी करुणा सरांचा आणि विक्रोलींचा आभारी आहे. तुम्ही सर्वांनी हा मेळ जुळून आणला आहे. त्यामुळे हे सर्व खेळाडू एकमेकांना भेटत आहेत आणि बऱ्याच कालावधीनंतर त्यांच्या जुन्या आठवणी देखील जागृत होत असतील. जो क्रिकेटचा सुवर्ण काळ त्यांनी अनुभवला आहे तो मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. तर रामपोळ यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत ते. क्रीडांगण क्रमांक 2 वर सेमीफायनल सुरू असताना नवी मुंबईच्या ऐरोलीचं प्रतिनिधित्व करत असतात. आणि याचीच आवश्यकता नव्हती तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. मोक्याच्या क्षणी हा स्वैर चेंडू पाहायला मिळाला जो मॅचमध्ये घेऊन आलेला आहे तो. कारण नो बॉल. तर क्रिकेटमध्ये कधी काय होईल वेग वाढवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र टप्पा ठेवला नाही आणि बहाल केल्या गेल्या या 3 धावा क्रीडांगण क्रमांक 1 वर. स्वैर चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता क्रीडांगण क्रमांक 1 वर आहे GI11 ला. आणि फ्री हिट असणार आहे. पाहूया त्याचा फायदा या ठिकाणी घेतला जातोय का. ओमकार देसाई आणि त्याच्या बरोबरीने मात्र रिजवान कुरेशी ही जोडी मैदानात आहेत. विक्रोळीचा रिजवान आणि कुर्ल्याचा ओमकार. क्रिकेटचे चाहते मात्र कोणती मॅच पाहायची हा प्रश्न आहे. विकेट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला मारलेला हा फटका आणि परावर्तित होतोय चेंडू चौकारामध्ये. नरेश चावलाच्या बॅटमधून पापेच्या बॅटमधून निघालेला हा फटका 4 धावांसाठी.
आणि पापे आज मात्र वेगळ्या रंगात पाहायला मिळतोय. आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे जाते 15 धावांवर. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय सचिन काटकर आणि फ्री हिट असल्या कारणाने बचावला जातं या ठिकाणी खेळाडू. फ्री हिटचा फायदा उचलला जातोय आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. मुकाच्या क्षणी टाकलेले स्वैर चेंडू. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता क्रीडांगण क्रमांक 1 वर. 15 धावा 2 वर. पुन्हा एकदा काही साखूट टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. क्रीडांगण क्रमांक 2 वर नवी मुंबई आणि बोरिवली अशी लढत सुरू आहे. सात चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता क्रीडांगण क्रमांक 1 वर. अधिक वेगाने टाकला हा चेंडू. सामन्यातील रंगत कायम ठेवतोय. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत ते 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता क्रीडांगण क्रमांक 1 वर GI11 विक्रोळीला. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक योगेश भगत, गॅरो आणि भरत लोहार. आणि मोक्याच्या क्षणी मिळालेला हा विकेट. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र रंजकता पाहायला मिळते. तर 2 वर देखील तेवढीच जबरदस्त मॅच सुरू आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर GI11 विक्रोळीला पंतनगर बॉईज घाटकोपर संघाच्या विरुद्ध शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. आणि या 9 धावा कंपल्सरी करायच्या, त्याची नोंद घ्यायची आहे. जर झाले जिंकले ना तर एक वर्षी ह्याच 2 टीमांची मॅच होणार, कारण त्यांचा एव्हरेज कमी आहे. ते आपण नंतर सांगायला, नंतर ते वाद नाही. तर सनी जगताप यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. 16 धावा क्रीडांगण क्रमांक 47 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. नवी मुंबईच्या या संघाच्या विरुद्ध सॅनियल बोरिवली. फलंदाजीसाठी मैदानात येतोय राजू गोयल, अर्थातच काट्या राजू या टोपण नावाने देखील ओळखला जाणारा. नेवल डॉकयार्ड या संघातून लेदर बॉलचं क्रिकेट खेळणारा, चांगला फुटबॉलपट्टू आणि कांजूर मार्चच्या नेवल डॉकयार्ड कॉलनीमध्ये राहणारा असा हा खेळाडू राजू फलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून देखील त्याला संबोधलं गेलं. सुरुवात मात्र कांजूर मार्चच्या काही संघांमधून खेळता खेळता आकाश 11 घाटकोपर गाठलं आणि तदनंतर बंड्या बॉईज संघातून गेली सातत्याने 9 ते 10 वर्ष क्रिकेट खेळताना आपण त्याला पाहतोय. राजू फलंदाजीसाठी. 6 चेंडू गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. विष्णू भोर 6 चेंडू आणि 9 धावा फलंदाजीसाठी. ओमकार देसाई. अटीतटीचा सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. जॉन्सनच्या गोलंदाजीवर समोरच्या दिशेने मारलेला हा फटका. 1 धाव पूर्ण केली जाईल. अतिशय चपळतेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 वर जाऊयात आपण. विष्णू गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी ओमकार. बॅकफुटला जात हा चेंडू पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव जातोय. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. ओमकारकडे क्षमता आहे कोणत्याही दिशेला षटकार मारण्याची, सामन्याचं गणित बदलवण्याची. पाहूया ओमकार काय करतोय. जॉन्सनचा पुढचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. राम पोळ यांच्या निर्धाव चेंडूची सांगता होते. क्रीडांगण क्रमांक 2 वर धावसंख्या संघाची 18. पुढचा चेंडू विष्णू भोर याचा आणि आता मात्र हा चेंडू स्वैर ठरला जातोय. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता विजयासाठी GI11 ला. हवे चेंडू जातोय. रामपोळ चेंडूच्या खाली येत आहेत आणि विकेटचं पतन. मोक्याच्या क्षणी आणखीन एक विकेट जातोय. नवी मुंबईच्या संघाला यश मिळत आहे. सॅनियल 11 बोरिवलीला आणखीन एक धक्का बसतोय.
माघारी परत आहेत राजू. एक वर जाऊयात. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी ओपकार. टप्प्याचा चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर. एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. ओमकार आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 6 धावांची आवश्यकता येणाऱ्या 4 चेंडूमध्ये क्रीडांगण क्रमांक 1 वर. तर 2 वर धावसंख्या झाली आहे ती 18 धावसंख्या झाली आहे. म्हणजे अजूनही 12 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे ती सॅन्युअल 11 बोरिवली संघाला क्रीडांगण क्रमांक 2 मध्ये सेमीफायनलमध्ये. तर पपी माडेश्वर विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं ज्यांचा आज सन्मान देखील होणार आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतोय. पपी माडेश्वर यांचे या ठिकाणी आगमन होते. दिग्गज खेळाडू ज्यांचा आज सन्मान होणार आहे आणि त्यांना बाद करणं म्हणजे खूप मोठं प्रश्नचिन्ह असायचं. दिवसभर फलंदाजी करणं हे त्यांचं वैशिष्ट्य असायचं. त्यांचा आज सन्मान देखील होणार आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता क्रीडांगण क्रमांक 1 वर. तर 2 वर मात्र धावफलक मंगेश येतोय गोलंदाजी मार्कवर. 2 वर मात्र 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता बोरिवली संघाला. G11 विक्रोळी संघाला ओमकार देसाई फलंदाजी करतोय. स्वैर चेंडू पाहायला मिळाला. मोक्याच्या क्षणी अतिरिक्त धावांनी मात्र या ठिकाणी पंतनगर बॉईज संघाला मॅचच्या पासून कुठेतरी दूर घेऊन चाललेले आहेत. एक्स्ट्रा रन पहिले दोन्ही सामने जिंकत पंतनगर बॉईज हा संघ कामगिरी केली होती. तर G11 पहिल्या सामन्यात जरूर पराभूत झाला होता. तदनंतर चांगली कामगिरी करतायत. जावेदसाठी गोलंदाजीसाठी आले ते मंगेश. जावेदसाठी टाकला गेला हा चेंडू समोरच्या दिशेने टोलावला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. राहुल शेट्टी त्या ठिकाणी येत आहेत. सर पापे जास्तीत जास्त काळ पापेकडे कशा प्रकारे स्ट्राईक राहील याची काळजी घेताना पाहायला मिळतात. कारण पापे असा खेळाडू आहे. नरेश चावला असा खेळाडू आहे. कोणत्याही क्षणी सामन्याचं पारडं बदलू शकतो. तर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती क्रीडांगण क्रमांक 2 वर 19. तर 1 वर 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. आणि एक काढलेलं आणि 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता क्रीडांगण क्रमांक 1 वर. तर मंगेश गोलंदाजीसाठी नरेश चावलासाठी क्रीडांगण क्रमांक 2 वर. क्रिकेट रसिक मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत या क्रीडा सोहळ्याचा. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटचे रसिक, त्याचबरोबर नवी मुंबईतून, पनवेल नगरीमधून, खोपोलीमधून, पेणमधून, त्याचबरोबर ठाणे असेल, कल्याण डोंबिवली परिसरातून क्रिकेटचे चाहते विक्रोळीच्या कन्नमोर नगरात दाखल झालेले आहेत. 10 चेंडू 28 धावा 2 वर. खोलवर टप्प्याचा चेंडू अपील केलं गेलं. पंचांनी उचलून धरलं. LBW लेग बिफोरच्या विकेटच्या रूपात बाद होत आहेत या ठिकाणी. नरेश चावला एक मोठा अडसर दूर करण्यात आलाय. जो डावखुरी आताचा फलंदाज एक की फॅक्टर होता या विकेटवर. वेगळा फटका थर्डमॅनच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. ओमकार देसाईच्या बॅटमधून निघालेला फटका. संघाची धावसंख्या वाढवली जाते आणि विजय मिळवला जातोय. बॉल
एक एक ओव्हरची मॅच आहे. 28 बॉलमध्ये 50 ना. 28 चेंडूमध्ये ह्या 2 चेंडू 49 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत. तर आणि ओमकार देसाई मॅन ऑफ द मॅच. क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू असणारा सामना. धावसंख्या झाली ती 19 धावा झालेल्या आहेत. मंदार गरुडे फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. ओमकार देसाई मॅन ऑफ द मॅच. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय आणि GI11 परंतु आता बॉल खेळलेले आहेत 88 बॉल खेळलेले 36 67 आणि 49 तर एक एक ओव्हरची मॅच होणार आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोक्याच्या क्षणी मारला गेलेला हा खणखणीत षटकार. जावेद यांच्या बॅटमधून निघाला फटका. तर GI11 यायचं आहे कर्णधार. एक ओव्हरची सुपर ओव्हरची मॅच होईल कारण ॲव्हरेज सांगतो मी तिन्ही टीमचे पॉईंट समान झाले होते. रन सगळं सांगतो. हे षटक होते. आपण तिकडे सोडूयात. एक ओव्हरची मॅच होईल सुपर ओव्हर. गटात टॉप कोण त्यासाठी क्रीडांगण क्रमांक कारण फक्त थोड्याफार फरकाने एक ओव्हरची सुपर ओव्हरची मॅच होणार आहे पंतनगर या टॉससाठी. आणि आपल्या खेळाडूची नावं पण जे बॅटिंग करणार आहे त्या तिघांची नावं आणि गोलंदाजाचं नाव या ठिकाणी द्या. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर क्रीडांगण क्रमांक 2 वर 27 धावा झालेल्या आहेत. 27 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता विजयासाठी. परंतु त्या अगोदर क्रीडांगण क्रमांक ग्रुप सी या ठिकाणी करू ना सर. ग्रुप सी बद्दल या ठिकाणी मी सांगतोय कारण 3 संघ असे आहेत ज्यांनी 2-2 मॅच जिंकल्या होत्या. परंतु आपण त्या 3 संघांमध्ये पहिले ज्यांचं ॲव्हरेज चांगलं आहे त्या 2 संघांमध्ये सुपर ओव्हर खेळवणार आहोत आणि तिसरा संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल. तर पंतनगर 11 या संघाने 90 चेंडू खेळले 155 धावा काढल्या होत्या. 1.72 त्यांचं ॲव्हरेज आहे. तदनंतर श्री 11 89 चेंडू खेळले आणि 150 धावा काढल्या होत्या. 1.68 त्यांचं ॲव्हरेज आहे. आणि GI11 88 चेंडू खेळले आणि 152 धावा काढल्या. यांचाही ॲव्हरेज 1.72 आहे. म्हणजे पंतनगर 11 आणि GI11 या दोघांची एक ओव्हरची सुपर ओव्हरची मॅच होईल. दोन्ही कॅप्टन त्वरित आपली बॅट्समनची नावं घेऊन आणि बॉलरचं नाव घेऊन या ठिकाणी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तर मी पप्पी माडेश्वर यांना विनंती करेल आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि तर श्याम वागडे सरांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. तर पप्पी माडेश्वर सरांच्या शुभ हस्ते ओमकार देसाई महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव मॅन ऑफ द मॅच झुंजार खेळी ओमकार देसाईची या ठिकाणी पाहायला मिळाली आणि झुंज काय असते ते या ठिकाणी दाखवलं. तर पहिला चेंडू स्वैर ठरतोय. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. GI11 कॅप्टन या GI11 आणि पंतनगर वेळ कमी आपल्याकडे. कॅप्टन या सुपर ओव्हरसाठी कारण यानंतर एक सेमी आणि तदनंतर फायनल. वेळ कमी आपल्याकडे या.
सेमी बाकी याच्यानंतर रामपोळ गोलंदाजीसाठी जावेद यांच्यासाठी दोन आपले कनिष्ठ मित्र देखील आहेत, घनिष्ठ मित्र आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जावेद यांच्या बॅटमधून निघालेला फटका सीमारेषच्या दिशेने जातोय आणि चेंडू सीमारेषा पार होतोय. जावेद हे नावच असं आहे, हा खेळाडू काहीही करू शकतो, त्याचं नाव जावेद आणि कित्येक स्पर्धांमध्ये दाखवलंय. ठाण्याचा हा खेळाडू कित्येक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत. टेनिस क्रिकेटमधील 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा देखील विक्रम आहेत. मॅचलेससाठी देखील चांगली कामगिरी त्याची राहिलेली आहे. काही काळ विनरसाठी खेळताना पाहिलं आणि बंड्या बॉईज संघात दाखल झालेला आहे. सॅन्युअल संघात खेळतोय. समीकरण बदलतंय. धावांची आवश्यकता आहे ती 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पंतनगर टॉससाठी या. राकेश आपले बॅट्समनची देखील नाव द्या. जावेद पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका मारला जातोय. जावेद यांच्या बॅटमधून निघाला फटका. एक धाव पूर्ण केली जाईल. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न जावेद यांच्याकडून केला जातोय का. आणि तर मोकेच्या क्षणी एक ओव्हरची मॅच होईल, सुपर ओव्हर, आणि त्यामधील विजेता सेमीफायनल खेळेल. पण घाई करायची दोन्ही टीम. किती पाहिजे मॅडम, किती बॉल. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. कल्पेश माहुलकर अर्थातच कडक आलाय फलंदाजी करण्यासाठी. जावेद, पावसाळी क्रिकेट, पावसाचं आगमन झालंय. याच पावसाची आम्ही वाट पाहत होतो. तो पाऊस या ठिकाणी दाखल झालाय. एक वेगळा नजारा आपण या ठिकाणी पाहतोय. आनंद पावसाळी क्रिकेटमध्ये काय असतो त्या आनंद या ठिकाणी क्रिकेट रसिक घेत आहेत पावसाळी क्रिकेटचा. टॉस करून घ्या. पुढचा चेंडू शहरात. प्रशांत बाजूला घ्या, बाजूला समोरून घ्या. स्कोरला दिसत नाही, इकडे करून घ्या ना बाजूला. प्रशांत आहे ना इकडे, ते करून घ्या तिकडे टॉस. कंपल्सरी चेस. दोन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. नवी मुंबई रामपोळ आणि शरीराचा वेध या ठिकाणी घेतला जातोय. खेळाडू बाद होत आहेत. जावेद आणि अंतिम फेरीच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल होते. वरद स्वस्तिक या संघाची अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल होते. एक नवा संघ अंतिम फेरीच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. भल्या भल्या संघांना चा अडसर दूर केला, कारण गटात जर पाहिलं तर उमर 11 सारखा संघ होता, विनर सारखा संघ होता, A1 सारखा संघ होता आणि त्याचा अडथळा पार करून इथपर्यंत पोहोचला हा संघ. आणि याही सामन्यामध्ये चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. रामपोळ, शांतीबाई निर्णय कळवा आणि मॅचला सुरुवात करायची आहे.
मी सुनील इंदुलकर सर, विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. हा चेंडू आणि संतुष्टात येते या ठिकाणी खेळी वाटचाल. सॅनियल बोरिवली संघ चांगली कामगिरी जरूर झाली, परंतु या स्पर्धेतून माघारी परतावं लागतं आणि नवी मुंबई वरद स्वस्तिक अंतिम फेरीत दाखल झालेले आहेत. भल्या भल्या संघांना चकित करून कुणाला वाटलंही नव्हतं हा संघ अंतिम फेरीत जाईल, परंतु तसं झालंय. अनिश्चिततेचं दुसरं नाव क्रिकेट, परंतु त्यांनी जो मैदानात खेळ करून दाखवलाय त्याच्या जोरावर अंतिम फेरीत दाखल झालेत. तर सुपर ओव्हर शांतीबाई निर्णय कळवा, वेळ कमी आपल्याकडे. शांतीबाई GI11 निर्णय विचारा त्याला. बॅटिंग प्रशांत इकडनंच तुम्ही मैदानात जा, प्लेयरला पण तिकडनं बोलवा, आपल्याकडे वेळ कमी आहे. इकडनंच मैदानात जा, तुम्ही प्लेयर्सला बोलवा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुपर ओव्हर होणार आहे सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी. समान पॉईंट झाल्या कारणाने आपण सुपर ओव्हर या ठिकाणी खेळवतोय आणि बॅट्समन पाठवा शांतीबाई, वेळ कमी आपल्याकडे, कारण यानंतर सेमी आणि त्यानंतर फायनल अशा 2 मॅच बाकी आहेत. अरविंद राणा सोनू 30 धावांची खेळी करणारा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सेमीफायनलच्या.